नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भातील बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आज आपल्याला अभ्यासायचे आहे। मित्रांनो, यापूर्वी आपण असाच एक व्हिडिओ अभ्यासला होता ज्यामध्ये बोर्डाच्या परीक्षेची तयारी आपण करत होतो आणि ही बोर्डाच्या परीक्षेची तयारी कशी करायची याविषयीची माहिती त्यामध्ये अभ्यासली होती। त्यावेळेस मी सांगितलं होतं की तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेचा जर अभ्यास करायचा असेल, तयारी सुरू करायची असेल तर बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न काय विचारले जाणार आहेत त्याचाच अभ्यास तुम्ही केला पाहिजे। इतर असे कोणतेही अभ्यास जर तुम्ही करत असाल तर त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होणार नाही। तुम्ही कितीही पुस्तक पाठ केलं आणि ते कितीही तुम्हाला येत असेल तर त्याचा कुठलाही फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होत नाही जोपर्यंत तुम्हाला परीक्षेत आलेल्या प्रश्नांची उत्तरं सांगता येत नाही, परीक्षेत कोणती प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरं कशी लिहायची हे जोपर्यंत कळत नाही। यासाठी आपण जर अभ्यास व्यवस्थित आणि कमी करायचा असेल तर तुम्हाला एकमेव पर्याय बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आधी समजून घ्या। काय प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात आणि ते कसे सोडवायचे असतात हे जर तुम्हाला समजलं तर मग अभ्यास त्या पद्धतीने वर्षभर तुम्हाला करावा लागेल आणि मग त्याचा फायदा तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये होणार आहे। तुम्ही ऐकलं असेल की ज्या विद्यार्थ्यांचे बोर्डामध्ये नंबर येतात त्यांची जेव्हा इंटरव्ह्यू घेतली जाते तेव्हा ते सांगतात की आम्ही एवढ्या प्रश्नपत्रिका सोडवल्या, एवढ्या प्रश्नपत्रिकांची सराव केला। हे केल्याशिवाय, त्याचा माहिती घेतल्याशिवाय आणि त्याचा सराव केल्याशिवाय तुम्ही गुण मिळवू शकत नाही। असं किती तुमच्याजवळ त्या विषयाचं नॉलेज आहे त्याचा परीक्षेत कुठलाही संबंध विचारात घेतला जात नाही। आपल्याला जे गुण मिळतात ते तुम्ही पेपरमध्ये काय लिहितात याच्यावर डिपेंड आहेत। मग पेपरमध्ये ज्या गोष्टी त्यांना अपेक्षित आहेत त्या गोष्टी तेवढ्या आणि चांगल्या पद्धतीने जर मांडता आल्या तर नक्कीच तुम्हाला विषयांमध्ये गुण चांगले मिळू शकतात। म्हणूनच आपल्याला विषय समजण्यापेक्षा परीक्षेत मांडता येणं ही कला आपल्याला जमली पाहिजे आणि ही कला अवगत होण्यासाठी आपण हा व्हिडिओ पाहतोय। 12वीच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घेतोय म्हणजे आपल्याला अभ्यास करताना त्याचा फायदा होणार आहे। मित्रांनो, हे स्वरूप जे आहे ते बोर्डाने स्पेशल 12वीसाठी अजून डिक्लेअर केलेलं नाही, परंतु बोर्डाच्या एका वेबसाईटवरती आणि त्यामधील जे काही त्यांनी अपलोड केलेले घटक आहे त्या अपलोड केलेल्या घटकांमध्ये एक पत्र असं ह्या ठिकाणी मला सापडलं की ज्यामध्ये 11वी आणि 12वी ह्या दोन्ही वर्गांच्या संदर्भात तुम्ही पाहू शकता। विषय अर्थशास्त्र आहे आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचंच हे पत्र होतं। त्यामध्ये विषय अर्थशास्त्र दिला होता आणि इयत्ता 11वी व 12वी असे दोघांचाही उल्लेख केलेला आहे आणि खाली आपल्याला दिले अर्थशास्त्र प्रश्नपत्रिका आराखडा इयत्ता 11वी। 11वी म्हटले परंतु वरती आपल्याला स्पष्ट केले इयत्ता 11वी 12वी या दोघांसाठी हा आराखडा चालणार आहे। स्पेशली 11वीचा जेव्हा सिलेबस डेव्हलप झाला आणि तो कसा घेणार, त्याची प्रश्नपत्रिका कसं, स्वरूप कसं, यावेळेस त्यांनी 11वी या वर्गाची माहिती ह्या ठिकाणी दिली, परंतु 11वी आणि 12वी ह्या दोघांसाठी हा फॉर्मॅट सेम असणार आहे। त्यामुळेच आपण ह्या ठिकाणी हा लेखी परीक्षेचा 80 गुणांचा फॉर्मॅट प्रश्नपत्रिका आराखडा समजून घेऊया। वेळ 3 तासाची आहे। बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला माहिती 3 तासाचा पेपर असतो, 80 मार्काची प्रश्नपत्रिका असते आणि ही 11वीला जरी असली तरी ती 12वीला देखील त्याच पद्धतीचे स्वरूप तिचं असणार आहे, फारसा चेंज होणार नाही। म्हणून जोपर्यंत बोर्ड ऑफिशियली 12वीसाठी अशाच पद्धतीने जेव्हा 12वी आपल्याला पत्र मिळेल त्यावेळेस ते 12वीसाठी कन्फर्म असणार आहे, परंतु आजही आपल्याला 11वी 12वी असे उल्लेख केलेला असल्याने प्रश्नपत्रिकेचा आराखडा एक अभ्यासाला सुरुवात करण्यासाठी हा उपयोगी ठरू शकतो। म्हणून हा जो आराखडा आपल्याला मिळालेला आहे त्या आराखड्यावरून ही 80 मार्काची प्रश्नपत्रिका कशी असू शकेल याची माहिती समजून घेऊया। चला तर मग पाहूयात कसे प्रश्न असतात आणि कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात। मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आपण विचारात घेऊया। प्रश्न पहिला आहे, पहिला प्रश्न हा एकूण 20 गुणांचा प्रश्न आहे। 20 गुणांचा प्रश्न असल्याने हा प्रश्न
कशा स्वरूपाचा असेल हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. मित्रांनो, पहिला प्रश्न हा नेहमी रिकाम्या जागा, जोड्या, चुकी, बरोबर यांसारख्या एकच्या प्रश्नांवरती आधारित असणारा प्रश्न असतो. म्हणून आपल्याला देखील पहिला प्रश्न हा 1 मार्कांच्या 1 गुणांच्या संदर्भातलाच प्रश्न आहे. परंतु हा 1 मार्काचा जो प्रश्न होता तो आतापर्यंत परीक्षांमध्ये 16 गुणांसाठी विचारला जायचा. म्हणजे रिकाम्या जागा, जोड्या, चुकी, बरोबर यांची जर टोटल करून पाहिली तर 16 गुण होते. आता तुमच्यासाठी एक प्लस पॉइंट आहे त्याचा, हा पहिलाच प्रश्न तुम्हाला 20 गुणांचा आहे. हा पहिला प्रश्न जर 20 गुणांचा असेल आणि तुम्ही रिकाम्या जागा, जोड्या, चुकी, बरोबर किंवा हे एक वाक्यातली जी काही उत्तरं आहेत ही जर व्यवस्थित सोडवली आणि इथं जर तुम्हाला 20 पैकी 20 गुण मिळवता आले तर विचार करा मित्रांनो, तुम्ही इंटरनल 20 मार्काची एक एक्झाम देणार आहात. तिथेही तुम्हाला जर 17-18 मार्क मिळाले प्लस या ठिकाणी हे 20 मार्क मिळत असतील तर टोटल करून पहा, 20 अधिक 18 गुण होतील 38. पास होण्यासाठी लागत आहेत 35. तुम्ही फक्त पहिल्या प्रश्नावरती 12वीची अर्थशास्त्र या विषयात पास होऊ शकता. फक्त पहिला प्रश्न जरी अभ्यासला तरी देखील तुम्ही पास होऊ शकाल. एवढं पास होणं अर्थशास्त्रामध्ये सोपं आहे. पहिला जो प्रश्न आहे तो फक्त तुम्हाला व्यवस्थित सोडवता आला पाहिजे. चला तर मग ह्या पहिल्या प्रश्नाची देखील आपण व्यवस्थित माहिती समजून घेऊया. एकदा डोक्यामध्ये फिट करा प्रश्न कसे, कोणते, कुठं, काय येणार आहेत आणि त्यांना गुण काय असणार. हे जेव्हा आपण फिट करू तेव्हा कुठलाही घटक अभ्यासताना याच्यावरती आपल्याला विचार करता येतो मनामध्ये, प्रश्न याच्यावरती काय येऊ शकतो आणि आपण उत्तर कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे. मित्रांनो, यामध्ये प्रश्न पहिला जो आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. म्हणजे अनेक प्रश्न आहेत, परंतु एवढे सगळे प्रश्न तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये विचारले जाणार नाहीत. आता ह्या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न दिलेला आहे की योग्य पर्याय निवडा. योग्य पर्यायाचे आपण प्रश्न उत्तरांमध्ये किंवा स्वाध्यायामध्ये काही प्रश्न पाहिलेले आहेत. 4 पर्याय दिले जातात आणि त्या 4 पर्यायावरती आधारित किती पर्याय बरोबर असणारा एक पर्याय आपल्याला दिला जातो. त्यामध्ये 1 बरोबर, 2 बरोबर किंवा फक्त 2 आणि 3 बरोबर असे पर्याय दिलेले असतात. तशा पद्धतीचे प्रश्न ह्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. दुसरा आहे सहसंबंध पूर्ण करा. हा देखील प्रश्न आपण अभ्यासलेला आहे, त्याचा माहिती देखील आहे. 11वीला देखील आपण असे प्रश्न हे सोडवलेले आहेत आणि तेच प्रश्न आताच्याही तुमच्या पुस्तकात आहेत. याचा अर्थ हा फॉर्मॅट असाच्या असा 12वीला येणार आहे, म्हणून जास्त काही बदल होणार नाहीत. प्रश्न जर हेच असतील तर त्यामध्ये बदल होणार नाही. आपण स्वाध्यायांमध्ये हे सगळे प्रश्न अभ्यासलेले आहेत, म्हणजे अशाच पद्धतीची प्रश्नपत्रिका तुमची 12वीची असणार आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. यामध्ये 2 प्रकारचे प्रश्न आहेत, तुम्ही इथे व्यवस्थित समजून घ्या. आपण याआधी एक उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा असा एक प्रश्न होता आणि हा प्रश्न आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. या प्रश्नात देखील एक उदाहरण दिलेलं असतं, त्याच्यावरून फक्त आर्थिक पारिभाषिक शब्द शोधून तो शब्द लिहायचा असतो. म्हणून 1 मार्कासाठी हा प्रश्न आहे. आणि जेव्हा उदाहरणावरून संकल्पना ओळखायची आणि ती स्पष्ट करायची म्हटलं का मग 2 मार्काचा प्रश्न होईल. चौथा प्रश्न आहे विसंगत शब्द ओळखा. 4 शब्द दिलेले असतात, त्यापैकी एखादा शब्द चुकीचा असतो, वेगळा असतो, त्या गटात न बसणारा असतो, तो विसंगत शब्द ओळखायचा. खालील विधाने पूर्ण करा. काही विधानं अपूर्ण दिलेली असतात, त्याचे पर्याय देतात, त्यापैकी कुठलं पर्याय बरोबर येईल. चुकीची जोडी ओळखा किंवा शोधा. जोड्या दिलेल्या जातात, जोड्यांमध्ये बरोबर जोड्या, चुकीच्या जोड्या काही ओळखायला सांगितलं जाईल. 7 विधाने व तर्क प्रश्न, म्हणजेच यामध्ये अ हे ब चं विधान आहे, अ हा बरोबर आहे, ब त्याचं कारण आहे, अशा पद्धतीचे तर्क वर आधारित काही प्रश्न 1 मार्कासाठी विचारले जातात. आणि 8वा प्रश्न आहे योग्य जोडीचा पर्याय निवडा. अशा पद्धतीने मित्रांनो पहिल्या प्रश्नामध्ये जे 1 गुणांचे प्रश्न आहेत ते 8 स्वरूपाचे प्रश्न आहेत. अख्खं पुस्तक तुम्ही व्यवस्थित चेक करा. त्या पुस्तकामध्ये पहिले जे प्रश्न दिलेले आहेत स्वाध्यायामध्ये त्यामध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न दिलेले असणार आहे. याच्यापेक्षा वेगळे प्रश्न पहिल्या प्रश्नामध्ये दिलेले नाहीत. मग अशा पद्धतीचे जर 8 प्रकारचे प्रश्न दिले जात असतील तर बोर्डाच्या परीक्षेत मात्र 8च्या 8 प्रश्न आपल्याला विचारले जाणार नाहीत.
यापैकी कोणतेही 4च प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जाते, सर्व प्रश्न विचारले जाणार नाहीत. आता हे सगळे प्रश्न जे 8चे 8 प्रश्न अभ्यासलेले आहेत, आपण पाहिलेले आहेत, यांची ओळख करून घेतली. हे जे प्रश्न आहेत ते सर्व 1 गुणांचे प्रश्न आहेत. पहा, प्रत्येकासाठी 1 मार्क दिलेला आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतो, म्हणजेच रिकाम्या जागा जोड्या चुकीबरोबर यांसारखे हे प्रश्न आहेत ज्याला 1 गुण असतो. असे 1 गुणांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये समजा योग्य पर्याय निवडा हा प्रश्न जर आपल्याला दिला तर या प्रश्नामध्ये एकूण 5 प्रश्न असणार आहेत. म्हणजे 4 प्रश्न आपल्याला ह्या 8 पैकी 8 आहेत तिथं प्रश्न, एवढे सगळे 8 प्रश्नाच्या 8 प्रश्न येणार नाही. उदाहरणार्थ जर योग्य पर्यायाचा प्रश्न आला तर योग्य पर्याय निवडाचा प्रश्न जर परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत असेल तर त्या प्रश्नामध्ये एकूण 5 प्रश्न दिलेले असणार आहे योग्य पर्याय निवडाचे. म्हणजे एका प्रश्नाला 1 गुण, असे 5 प्रश्न तुम्हाला दिले जातील. आणि मग हा जो प्रश्न आहे प्रश्न पहिल्यामध्ये तो 5 गुणांचा होईल. असेच आपल्याला ह्या 8 पैकी किती विचारले जाणार आहेत? 4. मग हे 4 कोणतेही असू शकतात, कोणतेही 4 असू शकतात. अशा पद्धतीने हे जर 4 मी प्रश्नपत्रिका तयार करत असताना निवडले तर मग हे 4 मला विचारता येतील. आणि ह्या प्रत्येक प्रश्नामध्ये किती प्रश्न विचारावे लागतील? 5-5 प्रश्न विचारावे लागतील. सहसंबंध पूर्ण करायचा प्रश्न समजा आला तर त्यामध्ये सहसंबंधावरची विधान आपल्याला 5 द्यावी लागतील. जर विसंगत शब्द ओळखा म्हणाला तर विसंगत शब्द ओळखाचे 5 प्रश्न द्यावे लागतील. असे कोणत्याही 4 निवडायचे आणि ह्या 4मध्ये एका प्रश्नामध्ये 5-5 प्रश्न विचारले जातील. अशा पद्धतीचा हा पहिला प्रश्न आहे. असे 4 प्रश्न आपण जर सोडवले तर 5 गुण असल्याने 4×5 = 20. या प्रश्नाला एकूण गुण होतील 20. प्रत्यक्ष या प्रश्नाचे गुण आहेत. हे किती होत आहेत? 20. म्हणजे पहिला प्रश्न हा 20 गुणांचा आहे. 8 पैकी कोणतेही 4 विचारतील आणि या 4 मधल्या प्रत्येक प्रश्नात 5-5 प्रश्न दिले जाणार. नंतर प्रश्न दुसरा. प्रश्न दुसऱ्यामध्ये हा एक उपप्रश्न दिला जाणार आहे ज्यामध्ये खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा. पूर्वी हा जो प्रश्न दुसरा होता तो व्याख्या द्या असा प्रश्न होता. आता आपल्याला खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखा आणि स्पष्ट करा अशा पद्धतीचा हा प्रश्न तयार झालेला आहे. याचाही अर्थ व्याख्या स्पष्ट करा असाच होता. स्पष्ट करायची म्हणजे ती संकल्पना ओळखायची आणि मग तिची व्याख्या लिहून ती स्पष्ट करायची. अशाच पद्धतीचा हा प्रश्न आहे. ही जी संकल्पना ओळखाचा जो प्रश्न आहे त्यामध्ये 5 प्रश्न दिले जाणार आहेत आपल्याला, पण 5च्या 5 सगळे 5च्या 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे नाहीत. 5 पैकी फक्त किती सोडवायचे आहेत? 3च प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे 5 प्रश्न दिले जातील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखत असताना, पण सोडवायचे आपल्याला परीक्षेमध्ये 3 आहेत. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी आहे. एक प्रश्न त्याच्यातला जर तुम्ही सोडवला, एका प्रश्नाला 2 गुण, असे आपल्याला सोडवायचे किती प्रश्न? 3. म्हणजे 2 मार्काचे 3 प्रश्न सोडवले तर गुण होतील 6. कारण 3 प्रश्न सोडवणार आहेत, 2-2 मार्क आहेत. 2-2-2 म्हणजे एकूण होतील 6 मार्क. 2 हा प्रश्न 6 मार्कासाठी. यानंतर 2 हा फरक स्पष्ट करा हा प्रश्न आहे. यामध्ये देखील 5 पैकी कोणतेही 3 सोडवायचे आहेत. 5 पैकी 3 सोडवायचे आहेत. फरकांचा प्रश्न देखील आहे 2 गुणांसाठी. म्हणून 2 गुणांचे आपण सोडवणार आहोत प्रश्न 3. 2 गुणांचे 3 प्रश्न सोडवले तर एकूण गुण होतील 6. म्हणजे हा प्रश्न देखील 6 मार्काचा, प्रश्न देखील 6 मार्काचा. एकूण आपले दोन्ही प्रश्न होणार आहेत 6×2 12 गुणांचे. तर आहे प्रश्न 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये देखील 5 पैकी 3 सोडवायचे आहेत. एक प्रश्न 4 मार्कासाठी आहे आणि आपण सोडवणार आहोत 3 प्रश्न. 4-4 मार्काचे 3 प्रश्न सोडवायचे म्हणजे 4×3 12 गुण ह्या प्रश्नासाठी असतील. प्रश्न तिसरा 12 गुणांचा आहे.
आणि प्रश्न दुसरा देखील 12 गुणांचाच झाला होता. अ 6 ब 6 असे मिळून दुसरा प्रश्न 12 गुणांचा होता. तिसरा प्रश्न देखील 12 गुणांचा आहे. चौथा प्रश्न पाहूया. चौथा प्रश्न दिलेला आहे, खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाही ते सहकारण स्पष्ट करा. 5 पैकी 3 प्रश्न सोडवायचे. म्हणजे आपण आतापर्यंतच्या पाहिलेल्या प्रश्नांमध्ये 5 पैकी 3 प्रश्न सोडवायचे आहेत. अशाच पद्धतीचे हे प्रश्न दिसत आहेत. म्हणजे 3 प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सोडवायचे आहेत. पूर्वीचा जर सिलेबस पाहिला तर त्यामध्ये 6 प्रश्न द्यायचे आणि 3 सोडवायचे. म्हणजे निम्मे प्रश्न ऑप्शनला राहत होते. आता त्यामध्ये एक प्रश्न कमी केलेला आहे. 5 पैकीच 3 आलेत. पूर्वी 6 पैकी 3 सोडवायला लागायचे. आता 5 पैकी 3 सोडवायचे, म्हणजे 2 तुमच्याकडे प्रश्न एक्स्ट्रा असणार आहेत. ठीक आहे. आता सहमतचा प्रश्न देखील आहे 4 गुणांचा. एका प्रश्नाला 4 गुण असणार आहेत. असे 4 मार्काचे आपण प्रश्न सोडवणार आहोत 3, म्हणून याचेही गुण होतील 12, कारण 4 त्रिक 12. अशा पद्धतीने चौथा प्रश्न देखील 12 गुणांचा. यानंतर आहे 5वा प्रश्न, खालील तक्ता, आकृती किंवा उतार्याचे निरीक्षण करून किंवा त्याचा अभ्यास करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. म्हणजे मित्रांनो, यामध्ये एखादी आकृती तुम्हाला दिली जाईल आणि त्याच्यावर आधारित काही प्रश्न असतील ते सोडवायचे, किंवा मग एखादा उतारा दिला जाईल, तो उतारा वाचून त्याच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं द्यायची, किंवा मग एखादा टेबल दिला जाईल, एखादा तक्ता दिला जाईल, त्या तक्त्याचा अभ्यास करून ते वाचून समजून घेऊन आपल्याला त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. असा हा 5वा प्रश्न आहे. यामध्ये 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत. 3 दिले जातील, 2 सोडवायचे आहेत. म्हणजे तक्ता, आकृती, उतारा ह्या तिघांपैकी कुठले तरी 2 तुम्हाला सोडवावीच लागणार आहे. ठीक आहे. एक प्रश्न तक्त्याचा, आकृतीचा किंवा उतार्याचा 4 मार्कासाठी आहे. म्हणजे प्रश्न पण त्याच्यामध्ये 4 असू शकतील किंवा इतर काही घटक त्याच्यामध्ये असतील ज्याला 4 गुण असणार आहे. 4 मार्काचा प्रश्न आहे. 4 मार्काचा आपण प्रश्न सोडवणार आहोत 2. त्यामुळे हा प्रश्न एकूण होईल 8 गुणांचा, कारण 4 असे 2 प्रश्न आपण सोडवले. 4 दुणे 8 गुण ह्या प्रश्नासाठी असणार आहेत. 5वा प्रश्न हा 8 गुणांसाठी. आणि शेवटचा 6वा प्रश्न, सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. 3 प्रश्न दिले जातील, 2 सोडवायचे. जसं 5वा प्रश्न 3 पैकी 2 होता, तसा 6व्या प्रश्नात देखील 3 पैकी 2 प्रश्न सोडायचे. पण या ठिकाणी एका प्रश्नाला गुण आहेत 8. म्हणजे हा दीर्घोत्तरी सविस्तर उत्तर लिहा मोठा प्रश्न, 8 मार्क मिळवून देणारा मोठा प्रश्न आहे. 8 गुणांचा हा प्रश्न जो विचारला जाणार आहे, हा 8 गुणांचा आपल्याला 2 प्रश्न सोडायचे. 8चे 2 प्रश्न होतील, म्हणजे एकूण गुण होतील या प्रश्नामध्ये 16. 8 दुणे 16. 16 गुणांचा हा प्रश्न असेल. असे ह्या सर्व गुणांची आपण टोटल केली तर गुणांचे टोटल होईल 80. या व्यतिरिक्तही आपल्याला काही संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर ह्या ठिकाणी देखील काही संख्या दिलेल्या आहेत. त्या आपल्यासाठी गरजेच्या नाहीत. त्याचा विचारही आपण करायचा नाही, कारण ते विकल्पासह असणारे गुण आहेत. म्हणजे आपल्याला 3 दिले होते ना, आपण 2च सोडवले, मग दोघांचेच गुण ह्या ठिकाणी आपण गृहीत धरले. पण 3च्या 3 प्रश्न जर सोडवले आणि त्या तिघांची गुणांची बेरीज केली तर किती होईल? 4 त्रिक 12. म्हणून ते सगळ्या प्रश्नांचे एकूण केलेले गुण ह्या ठिकाणी. इथं 3 सोडवले तर 24 होतील, इथं 5 सोडवले तर 20 होतील, इथं 5 प्रश्न सोडवले तर 20 होतील. पण आपण 5 नाही सोडवणार, आपण 3च सोडवणार आहेत, म्हणून मार्क कमी होतात. 20 मार्काचा हा प्रश्न होता, पण आपण सोडवणार फक्त किती आहेत? 5 पैकी 3. मग तिघांचे 12, परंतु 2 जर एक्स्ट्रा सोडवले असते तर पुन्हा त्याच्यात 4 8 मार्क वाढले असते. 12 आणि 8 20 होतात. म्हणजे हे विकल्पासह आहेत. परीक्षेला या विकल्पासह गुणांची गरज नसते. आपल्याला 80 पैकी जेवढे प्रश्न सोडवायचे त्याच गुणांची गरज आहे, म्हणून आपण ह्या गुणांचा विचार केलेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, हे सर्व प्रश्न आपण ह्या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. कोणता प्रश्न विचारला जातो, किती प्रश्न दिले जातात, त्यापैकी किती सोडवायचे आहेत, गुण किती आहेत विशेष, आणि महत्त्वाचं म्हणजे गुणांचा अभ्यास करण्यासाठीच आपण हे सगळं अभ्यासत होतो. कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत हे या प्रश्नामधून, ह्या व्हिडिओमधून आपल्याला समजलेलं आहे. त्यामुळे तुमच्या स्वाध्यायामध्ये समजा एखादा प्रश्न अशा पद्धतीचा दिला असेल, तक्त्याद्वारे आकृतीद्वारे उत्तरे लिहायची, तर तुम्हाला समजलं पाहिजे हा प्रश्न 4 गुणांचा आहे, 4 गुण याला दिले जाणार आहे. ठीक आहे मित्रांनो, यावरून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की
कोणता प्रश्न स्वाध्यायामध्ये दिलेला आहे, त्या प्रश्नाला किती गुण आहेत आणि त्याचं उत्तर मग किती लिहिलं पाहिजे, कसं लिहिलं पाहिजे, यासाठी आपण हे सगळे प्रश्नाचं स्वरूप समजून घेतले. प्रश्न असे येणार आहेत, मग हे जर प्रश्न येणार असेल तर याचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे, ना की पुस्तकातल्या प्रत्येक पानाचा अभ्यास. याप्रमाणे प्रश्न अभ्यासा, याप्रमाणे संकल्पना अभ्यासा, म्हणजे तुम्हाला परीक्षेत त्याची उत्तरं ह्या पद्धतीने लिहिता येतील आणि अशा पद्धतीने जर उत्तरं लिहिली तर नक्कीच तुम्हाला चांगले गुण मिळू शकतात. म्हणून प्रश्नांनुसार परीक्षेमध्ये अभ्यास करून जाणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्र या विषयातील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घेतलेले आहे. आपल्याला हे स्वरूप समजलं असेल असं गृहीत धरतो आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो.